हाँ, तर लास्ट टाइम आपण काय स्टडी करत होतो, टू कम्पेअर द EMF ऑफ टू सेल्स बाय सम अँड डिफरन्स मेथड. ओके, कम्पेअर EMF ऑफ टू सेल्स बाय सम अँड डिफरन्स मेथड. सेल्स बाय सम अँड डिफरन्स मेथड. ओके, आता सम अँड डिफरन्स मेथड मध्ये काय करायचं आहे, सुरुवातीला दोन सेल जे आहेत ते एकमेकाला असिस्ट करतील या पद्धतीने जोडावे लागेल आणि त्याच्यानंतर दोन सेल एकमेकाला अपोज करतील या पद्धतीने जोडावं लागणार आहे. दॅट इज कॉल्ड एज सम अँड डिफरन्स मेथड. ओके, सो याचा आपला लास्ट टाइम याचा काही पार्ट आपण स्टडी केलेला होता. ओके, सो वन्स अगेन सी द डायग्राम. ओके, सुरुवातीला काय करायचं आहे, पोटेन्शियोमीटरची डायग्राम ॲज शोन इन फिगर ड्रॉ करायची आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, EMF E1 जोडायचा आहे, EMF E2 जोडायचा आहे युझिंग 4-वे की अँड गॅल्व्हॅनोमीटर ॲज शोन इन दी फिगर. ओके, सो पॉइंट्स बघा वन्स अगेन. पोटेन्शियोमीटर इज कनेक्टेड ॲज शोन इन दी फिगर. पोटेन्शियोमीटर जो आहे तो ॲज इट इज कनेक्ट केलेला आहे ॲज शोन इन फिगर. आणि त्याच्यानंतर काय केलेलं आहे, लेट E1 इज ग्रेटर दॅन E2. समजा E1 आणि E2 हे दोन EMF आपल्याला कम्पेअर करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये लेट E1 का आहे, ग्रेटर दॅन E2 आहे. तर काय करायचं आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ EMF E1 इज कनेक्टेड टू A अँड नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ E1 इज कनेक्टेड टू दी one terminal of the 4-way key. Then opposite terminal of that 4-way key is connected to the galvanometer. Okay, and other terminal of the galvanometer is connected to the jockey. Okay, त्याच्यानंतर काय केलेलं आहे, between remaining two terminal काय केलेलं आहे, EMF E2 is connected as shown in figure. तर या पद्धतीने हे अरेंजमेंट आहे. 4-वे की म्हणजे काय असतं, याच्यामध्ये 4 कीज असतात आणि त्या 4 कीज वापरून आपण काय करू शकतो, आपल्याला रिक्वायर्ड पाथ जो आहे तो आपण क्लोज करू शकतो. ठीक आहे, आता प्रोसिजर कसं येणार बघा, इथं लिहिलेलं आहे, सुटेबल व्हॅल्यू ऑफ REH इज ऍडजस्टेड अँड कीज K, K1, K3 आर क्लोज्ड. म्हणजे बघा कुठले कीज क्लोज करायचे आहेत बघा, K क्लोज केल्यानंतर काय होणार आहे, पोटेन्शियोमीटर विल स्टार्ट. आफ्टर दॅट K1 अँड K3 आर क्लोज्ड. ओके, म्हणजे हे असं कनेक्शन एस्टॅब्लिश होणार तुमचं. K1, K3 क्लोज केल्यानंतर या पद्धतीने कनेक्शन एस्टॅब्लिश होणार आहे आणि K2 आणि K4 त्यावेळी काय ठेवायचं आहे, ओपन ठेवायचं आहे. म्हणून काय लिहिलंय बघा, सुटेबल व्हॅल्यू ऑफ REH इज ऍडजस्टेड अँड कीज K, K1, K3 आर क्लोज व्हाईल K2 अँड K4 आर केप्ट ओपन सो दॅट सेल्स आर कनेक्टेड ऍज शोन इन फिगर. आता K1, K3 क्लोज केल्यामुळे काय होणार बघा, E1 चं निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते कुठे जाणार, E2 च्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जाणार. बरोबर आहे ना, दिसतंय बघा डायग्राम मध्ये. E1 चं निगेटिव्ह टर्मिनल E2 च्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जाणार आहे आणि E2 चं निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते कुठे जाणार आहे, गॅल्व्हॅनोमीटरला जाणार आहे. ओके, सो देअरफॉर व्हॉट विल हॅपन, या पद्धतीने अरेंजमेंट होणार आहे. आता नंबर ऑफ सेल वन आफ्टर अनदर या पद्धतीने जर कनेक्ट केले, ओके, पहिल्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला दुसऱ्या सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल आपण जर जोडलं तर त्याच्यामध्ये नेट EMF इथे किती होणार आहे, E1 प्लस E2 होणार आहे. सो टोटल EMF E नेट इज इक्वल टू E1 प्लस E2 येणार आणि बॅलन्सिंग लेंथ काय असणार आहे, म्हणजे सर्किटमध्ये आता E1 प्लस E2 एवढा टोटल EMF असताना काय करायचं आहे तुम्हाला, बॅलन्सिंग लेंथ L1 फाइंड आउट करायची आहे. बॅलन्सिंग लेंथ L1 कशी फाइंड आउट करायची आहे बघा, पुन्हा एकदा जॉकी जे आहे ते सुरुवातीला A पॉइंटला टच करायचं. A पॉइंटला टच केल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर विल शो मॅक्सिमम डिफ्लेक्शन. ठीक आहे, आणि जॉकी काय करायचे, आता वायरवर कंटिन्युअसली पुढं टॅप करत जायचं आहे. जसं तुम्ही A पॉइंट पासून पुढं जाल तसं गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन काय होणार, कमी होत जाणार आहे. अँड फायनली यू विल गेट अ सर्टन पॉइंट ऑन पोटेन्शियोमीटर वायर ऍट विच गॅल्व्हॅनोमीटर शोज झिरो डिफ्लेक्शन. ओके, तर आपल्याला एक असा पॉइंट शोधून काढायचे की ज्या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवेल आणि ती लेंथ आपल्याला मेजर करायची. म्हणजे लेंथ कशी मेजर करणार बघा, आता सपोज नल पॉइंट इथे येत असेल, ठीक आहे, तर ही लेंथ 100 प्लस ही लेंथ 100 200 आणि ही सपोज काय असेल 90 असेल तर 290 एवढी लेंथ येणार. सो या पद्धतीने अप्रॉक्सिमेटली सांगितलं तुम्हाला, या पद्धतीने काय करावं लागेल तुम्हाला, टोटल लेंथ जी आहे ती मेजर करावी लागणार आहे.
सो E1 प्लस E2 असताना सपोज बॅलन्सिंग लेंथ किती आहे L1 आहे अँड देअरफॉर बाय पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल काय येणार आहे E1 प्लस E2 इज इक्वल टू KL1 येणार. ओके, आता याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे बघा. आता नेक्स्ट नाउ कीज K2 अँड K4 आर क्लोज्ड. ओके, आता कीज कुठल्या क्लोज करायचे आहेत. K तर क्लोज करायचीच आहे, त्याच्याशिवाय पोटेन्शियोमीटर ऑन होणार नाही. त्याच्यानंतर K2 आणि K4 ऑन करायचं. आता K2 आणि K4 ऑन केल्यावर कसं होणार बघा. EMF E1 असा आहे, ठीक आहे. E1चं जे निगेटिव्ह टर्मिनल आहे, E1चं निगेटिव्ह टर्मिनल हे कुणाला जोडलं जाणार, E2च्या निगेटिव्ह टर्मिनलला जाणार आहे. आणि E2चं पॉझिटिव्ह टर्मिनल हे कुठे जाणार आहे, गॅल्व्हॅनोमीटरला जाणार आहे. E2चं पॉझिटिव्ह टर्मिनल कुठे जाणार, गॅल्व्हॅनोमीटरला जाणार. अदर टर्मिनल ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड टू द जॉकी. या पद्धतीची ही अरेंजमेंट येणार आहे. लक्षात येत आहे. तो पार्ट आता इथं आपण लिहूया. नेक्स्ट पॉइंट नंबर 6. नाउ keys K, K2 and K4 are closed. Okay, now keys K, K2 and K4 are closed while K1 and K3 are kept open. K1, K3 काय करायचं आहे, ओपन ठेवायचं आहे. ओके, K1 and K3 are kept open. ठीक आहे. Keys K, K2, K4 are closed while K1 and K3 are kept open. आणि याच्यानंतर आता काय करायचं बघा. So that EMF E1 and E2 are connected as shown below. shown below म्हणजे EMF आता कसे कनेक्ट होणार बघा. दिस इज द फर्स्ट, दॅट इज E1 आणि त्याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे दॅट इज E2. In this way connection will be made. Okay, so therefore here net EMF is equal to काय होणार. आता हे दोन सेल एकमेकाला अपोज करणार आहेत. नेट EMF विल बी E1 मायनस E2 आणि म्हणून याला सम अँड डिफरन्स मेथड म्हणलं जातं. म्हणजे सुरुवातीला काय होतात, दोन सेल ऍड होतात. ओके, दोन सेल सुरुवातीला एकमेकाला असिस्ट करतात आणि नंतर दोन सेल काय करतात, एकमेकाला अपोज करतात. अँड देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज सम अँड डिफरन्स मेथड. म्हणजे सुरुवातीला दोन्ही EMFचं काय होणार, ऍडिशन होणार आहे आणि नंतर दोन्ही EMFचं काय होणार आहे, सबट्रॅक्शन होणार आहे. So therefore net EMF काय येणार आहे, E1 plus E2 and balancing length L2 is now measured. Balancing length L2 is measured. Balancing length L2 measure करायचं आहे. पुन्हा एकदा बाय पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल काय येणार बघा. by potentiometer principle, okay, E1 minus E2 is equal to काय येणार आता, K L2 येणार आहे. कारण E1 minus E2 असताना आपण बॅलन्सिंग लेंथ L2 मेजर केलेले आहे and therefore E1 minus E2 is equal to काय येणार आहे, K L2 येणार आहे. So this is equation second. आता equation 1 divided by equation 2 करूया. Equation 1 divided by equation 2 म्हणजे काय होणार आहे, E1 plus E2 divided by E1 minus E2 is equal to K get cancel, L1 by L2 येणार. Okay, E1 plus E2 divided by E1 minus E2 is equal to
L1/L2 येणार आहे. आता याच्यावरून आपल्याला E1/E2 चा रेशो पाहिजे, तर त्याच्यासाठी काय करूया, कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो ऍक्शन करूया. बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो ऍक्शन, त्याला काय म्हणायचं, योग वियोग क्रिया. मराठीमध्ये त्याला काय म्हटलं जातं, योग वियोग क्रिया. म्हणजे लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडला काय करायचं, सुरुवातीला न्यूमरेटर डिनॉमिनेटरचं ऍडिशन करायचं आणि नंतर न्यूमरेटर डिनॉमिनेटरचं सबट्रॅक्शन करायचं. हे माहित असेल तुम्हाला. A प्लस बी इज इक्वल टू C/D असेल तर काय करतोय आपण, A प्लस बी डिवायडेड बाय A मायनस बी इज इक्वल टू C प्लस D अपॉन C मायनस D. ओके, याच्यावरून हे कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो ऍक्शन येणार आहे. A/B इज इक्वल टू C/D असेल तर बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो ऍक्शन काय येतं, A प्लस बी डिवायडेड बाय A मायनस बी इज इक्वल टू राईट हँड साइडला C प्लस D अपॉन C मायनस D येणार आहे. अँड देअरफोर या ठिकाणी काय होणार बघा, E1 प्लस E2 मायनस E1 सॉरी प्लस E1 मायनस E2, सुरुवातीला ऍडिशन करायचं, डिवायडेड बाय नंतर सबट्रॅक्शन E1 मायनस E1 प्लस E2 हा न्यूमरेटर झाला, मायनस E1 प्लस E2 इज इक्वल टू काय होणार आहे, L1 प्लस L2 डिवायडेड बाय L1 मायनस L2 येणार. आता बघा E1 सॉरी E2 मायनस E2 कॅन्सल, लेफ्ट हँड साइडला 2E1 राहणार आणि लेफ्ट हँड साइडचा जो डिनॉमिनेटर आहे तिथं 2E1 राहणार आणि इथं खाली काय राहणार, E1 कॅन्सल होणार आणि 2E2 राहणार. म्हणजे 2E1 डिवायडेड बाय 2E2 म्हणजे जस्ट काय राहणार आहे, E1/E2 फक्त राहणार आहे. सो E1/E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 डिवायडेड बाय L1 मायनस L2. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, दिस इज युअर फायनल आन्सर. E1/E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 डिवायडेड बाय L1 मायनस L2. म्हणजे सम अँड डिफरन्स मेथडचा म्हणजे डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला काय आहे, E1/E2 इज इक्वल टू L1/L2. अँड सम अँड डिफरन्स मेथडचा फॉर्म्युला काय तो, E1/E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 डिवायडेड बाय L1 मायनस L2. हे कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो ऍक्शन ऐवजी क्रॉस मल्टिप्लिकेशन जरी सोडवला तरी आन्सर हेच येणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून जरी स्टेप केल्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, E1 च्या टर्म एका साईडला घ्यायच्या, E2 च्या टर्म एका साईडला घ्यायच्या आणि सॉल्व्ह केलं तरी देखील तुम्हाला मिळणार आहे E1/E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 डिवायडेड बाय L1 मायनस L2. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज सम अँड डिफरन्स मेथड. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट असतील तर विचारा. काही डाऊट असले तरी व्हिडिओ मी हे शेअर तुम्हाला करणार आहे, ते पुन्हा एकदा रिपीट तुम्ही बघू शकताय, बिकॉज रेकॉर्डिंग इज गोइंग ऑन. तरी देखील याच्यामध्ये डाऊट काय आहेत का? सम अँड डिफरन्स मेथड मध्ये 4 वे की वापरली जाते. 4 वे की मुळे काय होतं, सुरुवातीला E1 आणि E2 एकमेकाला असिस्ट करतात, त्याच्यामुळे नेट EMF E1 प्लस E2 येतो. आणि E1 प्लस E2 असताना बॅलन्सिंग लेंथ सपोज L1 असेल तर E1 प्लस E2 इज इक्वल टू KL1 हे पहिलं इक्वेशन येणार. त्याच्यानंतर 4 वे कीची अशा प्रकारे ऍडजस्टमेंट केली जाते की जेणेकरून E1 E2 एकमेकाला अपोज करतात आणि त्यावेळी नेट EMF येणार E1 मायनस E2 आणि त्यावेळेची बॅलन्सिंग लेंथ सपोज L2 असेल तर E1 मायनस E2 इज इक्वल टू काय येणार आहे, KL2 येणार. ठीक आहे. अँड देअरफॉर E1 प्लस E2 डिवायडेड बाय E1 मायनस E2 इज इक्वल टू L1/L2 येणार डिव्हिजन केल्यावर. आणि ते परत क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो ऍक्शन केलं तर फायनल आन्सर आपल्याला काय येतं, E1/E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 डिवायडेड बाय L1 मायनस L2. दॅट इज युअर फायनल आन्सर. ओके, आता नेक्स्ट इज थर्ड ऍप्लिकेशन, थर्ड किंवा फोर्थ ऍप्लिकेशन असं आपण म्हणू शकतो, टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ EMF. ओके, आता हे बघा, हे ऍप्लिकेशन खूप महत्वाचं आहे. Determine to find internal resistance of a cell. To determine
एका सेलचा आपल्याला इंटरनल रेझिस्टन्स मेजर करायचा आहे. तर त्याच्यासाठीची अरेंजमेंट कशी येणार बघा. पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे पोटेन्शियोमीटर विल बी लाईक दिस. Potentiometer will be like this. Okay. So this is the potentiometer having rheostat RH. So once again potentiometer is connected as shown in figure. आता एका सेलचा आपल्याला काय करायचं आहे, इंटरनल रेझिस्टन्स मेजर करायचं. तर त्याच्यासाठीची अरेंजमेंट कशी येणार आहे बघा. अरेंजमेंट विल बी लाईक दिस. So this is EMF E1 whose internal resistance is to be measured. हा काय आहे, EMF E1 आहे, त्याचा इंटरनल रेझिस्टन्स मेजर करायचा आहे. तर नेहमीप्रमाणे काय करायचं आहे, त्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे ते ए पॉइंटला जोडायचं आहे. AB ही काय आहे, पोटेन्शियोमीटर वायर आहे. तर E1चं पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे ते ए पॉइंटला जोडायचं आहे. आफ्टर दॅट नेगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू दी गॅल्व्हॅनोमीटर. E1चं नेगेटिव्ह टर्मिनल गॅल्व्हॅनोमीटर जोडायचं अँड गॅल्व्हॅनोमीटरचं अदर टर्मिनल नेहमीप्रमाणे कुठं जोडायचं आहे, जॉकीला जोडायचं. तर पहिली गोष्ट EMF E1 या पद्धतीनं जोडायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, अ नोन सुटेबल रेझिस्टन्स इज कनेक्टेड. हा रेझिस्टन्स R आहे, याची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, इज कनेक्टेड along with the K1 parallel to the EMF E1. Okay. EMF E1 ला काय करायचं आहे, पॅरलल मध्ये R हा एक नोन रेझिस्टन्स जोडायचा आहे, त्याला शंट देखील म्हणतो. पॅरलल रेझिस्टन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज शंट. ठीक आहे. सो दिस इज द कम्प्लीट अरेंजमेंट टू डिटरमाइन द इंटरनल रेझिस्टन्स. तर अरेंजमेंट लक्षात आले का बघा. हा पार्ट मी आता पुन्हा एकदा इथे लिहितोय. पॉइंट नंबर 1 नेहमीप्रमाणे काय येणार आहे, कन्सिडर ए potentiometer as shown in figure. ठीक आहे. आता काय करायचं आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ EMF E1 इज कनेक्टेड टू A. पॉइंट नंबर 2, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ EMF E1 is connected to A. आणि E1चं नेगेटिव्ह टर्मिनल कोणाला जोडायचं आहे, अँड इट्स नेगेटिव्ह टर्मिनल is connected to गॅल्व्हॅनोमीटर. and its negative terminal is connected to the, म्हणजे E1 चं नेगेटिव्ह टर्मिनल गॅल्व्हॅनोमीटरला जोडायचं आहे and other terminal of
galvanometer is connected to jockey. Okay, so this is the complete arrangement. अजून एक काय राहिलं तर पॅरलल रेझिस्टन्स जो जोडायचा आहे तो पॉइंट नंबर 3. A suitable known resistance, okay, suitable known resistance capital R is connected connected across EMF E1. म्हणजे EMF E1 ला पॅरलल किंवा त्याला अक्रॉस हा वर्ड वापरला तरी चालतोय. सुटेबल नोन रेजिस्टन्स R is connected across EMF E1 with key K1 along with key K1. ठीक आहे, हा पार्ट लक्षात आले का बघा. आता नेक्स्ट पॉइंट नंबर 4. आता काय करायचं आहे, सुरुवातीला की क्लोज करायची, K1 ओपन ठेवायची. म्हणजे कुठली की क्लोज करायची, मेन की जी पोटेन्शियोमीटरची की आहे ती क्लोज करायची आहे. आणि काय करायचं आहे, K1 ओपन ठेवायचे. आता K1 ओपन जर ठेवली तर रेझिस्टन्स कॅपिटल R सर्किट मध्ये येणारच नाही. म्हणजे इथला पार्ट नसल्यासारखा असणार आहे, R आणि K1 चा पार्ट नसल्यासारखा असणार आहे. लक्षात येते ना. म्हणजे सर्किट मध्ये कोण असणार आहे, फक्त EMF E1 असणार आहे. तर बघा इनिशियली काय करायचं आहे की K is closed while initially K is closed while K1 is kept open. ओके, K1 काय करायचं आहे, ओपनच ठेवायचं आहे. सो दॅट EMF E1 is in circuit. सो दॅट काय होणार आहे, EMF E1 is in circuit. ओके, सो दॅट काय असेल, EMF E1 काय असेल, सर्किट मध्ये असेल. आणि EMF E1 सर्किट मध्ये असताना काय करायचं, बॅलन्सिंग लेंथ L1 मेजर करायचं आहे. And balancing length L1 is measured. ठीक आहे. म्हणजे आता सुरुवातीला EMF E1 फक्त सर्किट मध्ये आणायचा, जॉकी टॅप करायची पोटेन्शियोमीटर वायरवर जोपर्यंत आपल्याला गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवत नाही तोपर्यंत. आणि गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन 0 झालं की ती लेंथ आपल्याला मेजर करायचं आहे, त्याला L1 असं म्हणणार आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे बघा, नाउ की K and K1 both are closed. Point number 5. Now keys K and K1 both are closed. Okay, की K आणि K1 दोन्ही क्लोज करायचे आहे. सो दॅट आता हे बघा की K1 जर क्लोज केली तर काय होणार आहे, सर्किट मध्ये कोण येणार, म्हणजे एवढ्या पार्ट मध्ये, हे बघा एवढ्या पार्ट मध्ये आता कोण येणार आहे. म्हणजे K1 ज्यावेळी ओपन होतं त्यावेळी फक्त EMF E1 सर्किट मध्ये यायचा. आणि K1 आता क्लोज केली, ही की क्लोज केली तर काय होणार आहे, डायरेक्ट कनेक्शन केलं तर या रेझिस्टन्सला असणार जो PD आहे, पोटेन्शियल डिफरन्स, तो पोटेन्शियल डिफरन्स सर्किट मध्ये येणार आहे. आता कारण या 2 पॉइंट मध्ये काय असणार, आता या 2 पॉइंट मध्ये आता ही की क्लोज केली तर हा एक क्लोज्ड लूप तयार होणार. या क्लोज्ड लूप मधून काहीतरी करंट I पास होणार आहे. आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट, या 2 पॉइंट मध्ये काय असणार आहे, I × R एवढा PD असणार आहे. I × R एवढा PD असणार आहे. लक्षात येते. सो दॅट काय होणार, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टन्स capital R will be in
सर्किट अँड बॅलन्सिंग लेंथ आता काय करायची आहे, परत मेजर करायची आहे, तर ती थोडीशी कमी येणार आहे. अँड बॅलन्सिंग लेंथ L2 is measured. बॅलन्सिंग लेंथ काय करायचं आहे, L2 आपल्याला मेजर करायचे आहे. आता इथं आणखी एक गोष्ट आपल्याला लिहायची राहिली, बाय पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल सुरुवातीला लिहायचं राहिलं इथं. जस्ट अ मिनिट. ओके, इथं आणखी एक गोष्ट काय लिहायची राहिली, बाय पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल, बाय पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल काय होणार, E1 इज इक्वल टू काय येणार आहे, KL1 येणार. हे झालं इक्वेशन तुमचं 1. आणि इथं आता काय होणार, बाय पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल काय होणार आहे, E2 इज इक्वल टू, सॉरी E2 नाही, आता PD आहे ना सर्किटमध्ये, PD ला आपण फी म्हणतोय, फी इज इक्वल टू काय येणार आहे, KL2 येणार. सो दिस इज इक्वेशन 2. हा पार्ट अगोदर लक्षात आला का बघा व्यवस्थित. सुरुवातीला कीज K अँड K क्लोज करायची, K1 ओपन ठेवायची आहे. K1 ओपन ठेवली की तो रेझिस्टन्सचा पाथ सर्किटमध्ये येणारच नाहीये. ठीक आहे, म्हणजे हा रेझिस्टन्सचा पाथ सर्किटमध्ये आला नाही तर सर्किटमध्ये फक्त EMF E1च असणार आहे. आणि E1 साठी बॅलन्सिंग लेंथ सपोज L1 असेल तर E1 इज इक्वल टू काय येणार आहे, KL1 येणार आहे. आता ही पण की क्लोज करायची आहे आणि ही पण की क्लोज करायची आहे. क्लोज केल्यावर काय होणार, या रेझिस्टन्स मधून काहीतरी करंट फ्लो होणार, आय करंट, आणि याला काहीतरी पीडी डेव्हलप होणार, IR, आणि हा पीडी या 2 पॉईंटच्या दरम्यान असणार आहे. आता EMF E1 या 2 पॉईंट मध्ये नसणार, लक्षात घ्या. या 2 पॉईंट मध्ये काय असणार आहे, गोल केलेल्या 2 पॉईंट मध्ये, तर PD फी असणार आहे. PD IR म्हणजे PD फी असणार आहे, आणि त्याची बॅलन्सिंग लेंथ आता L2 काढायची आहे. म्हणजे सुरुवातीची लेंथ L1 जास्त असणार आणि L2 थोडीशी काय असणार आहे, कमी असणार आहे, हे लक्षात घ्या. आता इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 करूया. सो इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 जर केलं तर E1 डिवायडेड बाय फी इज इक्वल टू काय येणार आहे, L1 डिवायडेड बाय L2 येणार. E1 बाय फी इज इक्वल टू L1 बाय L2 येणार आहे. बट E1 इज इक्वल टू I इन ब्रॅकेट कॅपिटल R प्लस स्मॉल r असतं. हे 11th मध्ये झालेला फॉर्म्युला आहे. माहिती नसेल तर तुम्हाला आता लक्षातच ठेवावं लागेल. EMF म्हणजे काय असतं, करंट इंटू टोटल रेझिस्टन्स असतं, आणि फी म्हणजे जस्ट IR असणार आहे. ठीक आहे, EMF म्हणजे I इन ब्रॅकेट कॅपिटल R प्लस स्मॉल r, अँड फी म्हणजे काय असणार आहे, जस्ट IR. अँड देअरफोर काय होणार आहे, इथं व्हॅल्यू ठेवल्या तर I in bracket capital R plus small r divided by I capital R is equal to L1 by L2 येणार ना. I get cancel, and therefore R plus R divided by R is equal to L1 येणार. सॉरी, L1 by L2 येणार. आता एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. L2 into R plus L2 into small r is equal to L1 into capital R. आता स्मॉल r चा फॉर्म्युला आपल्याला पाहिजे ना. स्मॉल r चा फॉर्म्युला माहिती पाहिजे, त्याच्यामुळे काय करावं लागेल आपल्याला, हे L2R इज इक्वल टू काय करावं लागेल, L1 कॅपिटल R मायनस L1 कॅपिटल R मायनस काय करावं लागेल, L2 कॅपिटल R करावं लागेल. ठीक आहे, सो L2R इज इक्वल टू, याच्यामध्ये कॅपिटल R जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, L1 मायनस L2 राहणार. अँड देअरफोर स्मॉल r इज इक्वल टू L1 मायनस L2 डिवायडेड बाय L2 इंटू काय येणार आहे, इट इज कॅपिटल R. Okay, so in this way internal resistance of the any cell is measured by using potentiometer. लक्षात येते का बघा.
ईएमएफचा इंटरनल रेजिस्टन्स बाय युजिंग पोटेन्शियोमीटर कसा मेजर करायचा आहे? सुरुवातीला ईएमएफ E1 सर्किटमध्ये जोडायचा, बॅलन्सिंग लेंथ L1 मिळवायचं. त्याच्यानंतर काय करायचं, त्याच ईएमएफला एक नॉन कॅपिटल रेजिस्टन्स R जोडायचा पॅरलल मध्ये आणि बॅलन्सिंग लेंथ L2 काढायचे. आणि L1 L2 दोन लेंथ मिळाल्यानंतर पहिलं इक्वेशन येणार E1 इज इक्वल टू KL1, दुसरं इक्वेशन येणार आहे V इज इक्वल टू KL2 अँड देअरफॉर E1 बाय V इज इक्वल टू काय येणार आहे? L1 बाय L2 येणार आहे. ओके, हे बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू डेरिवेशन मी तुम्हाला सांगायला लागलोय. ओके, सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर बोर्ड एक्झामिनेशन्स. आणि तुम्हाला नीट अँड मेन्सचा जो स्टडी करायला सांगितलाय तो कशातून करायला सांगितलाय त्याचे सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेले आहेत. ओके, तर ते कारण हे बोर्डला हे विचारलं जातं, एक्सप्लेन हाऊ टू कम्पेअर ईएमएफ ऑफ टू सेल्स किंवा एक्सप्लेन हाऊ टू मेजर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. ओके, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर या पद्धतीनं पोटेन्शियोमीटरचे ऍप्लिकेशन्स आहेत. बघा, पोटेन्शियोमीटरचे फॉर्म्युले पुन्हा एकदा सगळे बघूया, रिवाइज करूया फॉर्म्युले सगळे. पोटेन्शियोमीटरशी रिलेटेड सगळे फॉर्म्युले जे तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युला कुठला आहे? दॅट इज पोटेन्शियल ग्रेडियंटचा. ओके, पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला काय आहे? K इज इक्वल टू फी बाय L, पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ, किंवा I इंटू सिग्मा, किंवा E इंटू रेजिस्टन्स ऑफ वायर डिवायडेड बाय RW प्लस RH प्लस स्मॉल r इंटू L. ओके, हा K चा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला EMF E1 इज इक्वल टू काय येणार आहे? K इंटू L1 येणार. ओके, म्हणजे EMF E1 ला बॅलन्सिंग लेंथ L1 असेल तर E1 इज इक्वल टू काय येणार आहे? KL1. त्याच्यानंतर कंपॅरिझन, दिस इज नंबर 1, दिस इज नंबर 2. कंपेअर द EMF ऑफ टू सेल्स चा फॉर्म्युला काय येतो? E1 बाय E2 इज इक्वल टू L1 बाय L2. दिस इज द डायरेक्ट मेथड. अँड सम अँड डिफरन्स मेथडचा फॉर्म्युला काय आहे? E1 बाय E2 इज इक्वल टू L1 plus L2 divided by L1 minus L2. So this is the formula for sum and difference method. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला आताच आपण बघितला, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल इज इक्वल टू L1 मायनस L2 डिवायडेड बाय L2 इंटू कॅपिटल R. म्हणजे दोन वेळा लेंथ L1 L2 मेजर करायचे आहेत आणि नॉन रेजिस्टन्स आपल्याला माहित आहे. सो इंटरनल रेजिस्टन्स इज इक्वल टू L1 मायनस L2 डिवायडेड बाय L2 इंटू R. म्हणजे एवढे फॉर्म्युले तुम्ही जर पाठ केले तर पोटेन्शियोमीटरचे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह होतात. सो दीज आर द ऑल फॉर्म्युले रिलेटेड टू दी पोटेन्शियोमीटर. ओके, सो दीज आर द फॉर्म्युले रिलेटेड टू पोटेन्शियोमीटर आणि त्याचे सगळे ऍप्लिकेशन आपण बघितलेले आहेत. कुणाला काय जर डाऊट असतील तर काय करायचं आहे, जे आपले व्हिडिओ लेक्चर हे जे रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग मी युट्यूबवर टाकणार आहे. ओके, ते रिपीटेडली बघा. ओके, त्याच्यानंतर नीट आणि मेन्सचे सेपरेट व्हिडिओज मी करून काय केलेले आहेत, ऑलरेडी युट्यूबवर टाकलेले आहेत आणि तुम्हाला ते प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, ते व्यवस्थित प्रिपेअर करा, चांगले मार्क्स मिळतील तुम्हाला.